आहे आणि त्यामध्ये मी रेसिपीबरोबरच इतर पदार्थ कोणते करते, त्यामध्ये लोणचं करते हेही सांगितलं. आता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यांच्याकडूनच आपण लोणची का घ्यावी, बरोबर ना? त्याला कारण असं आहे की ही सगळी रेसिपी आहे प्रत्येक लोणच्याच्या रेसिपी ह्या माझ्या आजीकडून आणि आईकडून मी शिकलेली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने ह्या रेसिपीज केलेल्या जातात आणि त्यामुळे ह्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरलेलं जात नाही. आता कैरीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं आणि हो, ओल्या हळदीचं लोणचं हे देखील खूप छान फ्रीजमध्ये टिकतं. का? त्याला कारण प्रिझर्वेटिव्ह नसूनही, कारण ही पद्धत कोणती आहे, पारंपरिक पद्धत आहे आणि माझ्या आजीची, आणि त्यामुळे अगदी ओल्या हळदीचं असू दे लोणचं किंवा मग ते कोलंबीचं लोणचं असू दे, अगदी छान व्यवस्थित टिकतं फ्रीजमध्ये. तुम्ही अगदी 3 महिने पण ते आरामात खाऊ शकता. सो अशी ही विदाऊट प्रिझर्वेटिव्स माझी लोणची असल्याने तुम्ही माझ्याकडनं नक्की घेऊ शकता. ओके, आणि त्यासाठी माझं डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेलेच आहेत. थँक्यू.